सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा सुरेंद्र भुस्कट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आम्ही सावित्रीच्या लेखी काही सावित्रीबाई फुले यांच्या कविता सादर करीत आहोत. त्यातीलच आज मी एक कविता सादर करणार. तर आज मी जी कविता सादर करणार आहे त्या कवितेचे नाव आहे विचार परिवर्तन. ही कविता अशोक मांदाडे यांच्या अखंड प्रेरणा या काव्यसंग्रहामधून घेतलेली आहे. तर बघूया कविता विचार परिवर्तन. ज्योती साहित्य सार सत्याचा आधार, ज्योती साहित्य सार सत्याचा आधार, करावा विचार खरे काय, करावा विचार खरे काय. मळाचा गणपती ज्योती नाकारती, मळाचा गणपती ज्योती नाकारती, त्याची पूजा आरती कसा करू, त्याची पूजा आरती कसा करू. करी पूजा पाठ सत्यनारायण लुट, करी पूजा पाठ सत्यनारायण लुट, पोट भरी भट कष्ट नाही, पोट भरी भट कष्ट नाही. देवा वस्तू भेट नको पैसे नोट, देवा वस्तू भेट नको पैसे नोट, पुजाऱ्याचे पोट तेथे चाले, पुजाऱ्याचे पोट तेथे चाले. न्यायी बळीराजा सुखी त्याची प्रजा, न्यायी बळीराजा सुखी त्याची प्रजा, डाव वामनाचा अंत केला, डाव वामनाचा अंत केला. म्हणे तो अवतार कसा परमेश्वर, म्हणे तो अवतार कसा परमेश्वर, करी निराधार रयतेला, करी निराधार रयतेला. पोथ्या पुराणा फेका सत्य जाना, पोथ्या पुराणा फेका सत्य जाणा, क्रांतिबाच्या ज्ञाना तोड नाही, क्रांतिबाच्या ज्ञाना तोड नाही. चला तर मग बघूया या कवितेचा अर्थ. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्याचा मुख्य गाभा हा सत्यावर आधारित आहे. माणसाने स्वतःच्या बुद्धीने विचार करून नक्की काय खरे आणि काय खोटे हे शोधले पाहिजे. मळापासून गणपती तयार झाल्याच्या काल्पनिक कथांना महात्मा फुले यांनी नाकारले आहे. त्यामुळे विवेकाला न पटणाऱ्या अशा मूर्तीची पूजा आरती मी कशी करू असा प्रश्न कवी विचारतात. धर्माच्या नावाखाली केले जाणारे विविध पूजापाठ आणि सत्यनारायणाची व्रते ही सामान्य माणसाची आर्थिक लूट आहे. याद्वारे कष्ट न करता काही पुरोहित स्वतःचे पोट भरतात. देवाला कोणत्याही पैशांची किंवा महागड्या वस्तूंची गरज नसते. देवाच्या नावावर अर्पण केलेल्या गोष्टींमुळे केवळ आणि केवळ पुजाऱ्यांचे पोट भरते. बळीराजा हा अत्यंत न्यायी राजा होता आणि त्याच्या राज्यात जनता सुखी होती. परंतु वामनाने कपटाने डाव रचून या लोककल्याणकारी राजाचा अंत केला. ज्या वामनाने रयतेला अनाथ आणि निराधार केले त्याला देवाचा अवतार किंवा परमेश्वर कसे म्हणता येईल. अंधश्रद्धा आणि विषमता पसरवणाऱ्या जुन्या पोथ्या पुराणांना बाजूला सारा किंवा जीवनातील खरे सत्य जाणून घ्या. क्रांतिबा म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिलेल्या समतेच्या आणि विज्ञानाच्या ज्ञानाला जगामध्ये तोड नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर ही कविता ढोंगबाजी, अंधश्रद्धा आणि धार्मिक लुटीवर बोट ठेवून महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा आणि विवेकाचा स्वीकार करण्याचा संदेश देते. तुम्हाला अशा आणखी नवनवीन कविता ऐकायच्या असतील तर आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.